पंढरपूर तहसील कार्यासमोर इथे साधनाताई राऊत ह्या उपोषणाला बसल्या आहेत आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत हे उपोषणाला बसले आहेत. ते कशाबद्दल उपोषणाबद्दल आपण त्यांना विचारू. आम्ही रेशनचं मालाचं घोटाळ्याबद्दल आम्ही उपोषणाला बसलेला आहे. आज जवळजवळ 7 महिने झालं दुकान त्यांचं निलंबित केले. 7 महिन्यापासून चालू आहे. मग पहिल्या महिन्यातला मालाचं त्याने अफवातफर केल्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. पहिलं जे निलंबित केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे? रेशनचा माल त्यांच्याकडं तफावत म्हणजे घोटाळा केलेला सापडला आणि 2 माणसाचा माल द्यायचा. 4 माणसाचा माल असला तर 2 माणसाचा माल द्यायचा आणि केवायसी झाली नाही त्याच्या नावाखाली दमदाटी करायची. केवायसी झाली नाही तुमचा माल मिळत नाही म्हणून आणि केवायसी करण्यासाठी पैसे मागत होते आणि रेशनचं कार्ड काढायसाठी सुद्धा पैसे मागत होते त्यांनी 3,000-3,500 4,000 रुपये. मग त्यानंतर आम्ही तहसीलदारला तक्रार केली. तहसीलदारनं तपासणी केल्यानंतर त्यात त्यांचा घोटाळा सापडला. रेशन दुकानासाठी जे त्यांनी पैसे मागितलेले आहेत अनेक उदाहरणं आहेत. त्यांनी चौकशी लावावं. त्या चौकशीमध्ये बरीच लोक सापडतील तुम्हाला पैसे त्यांच्याकडे घेतलेलं. आणि म्हणजे तुमचा असा आरोप आहे की रेशन जे खातेदार आहेत त्यांना धान्य चालू करायसाठी पैसे मागतात हे रेशन दुकानदार पैसे मागतात. हो, त्याचं उदाहरणार्थ इथं आहेत त्यांनी बसलेत. तुमचं नाव? वंदना देवमारे. वंदना देवमारे. इकडे कॅमेरा करा. वंदना देवमारे. निशा धुमाळने माझे 2,500 रुपये घेतलेत. वर्ष झालं. निशा धुमाळ जे आहेत ज्या महिला नालंदा महिला सामाजिक जे आर्थिक विकास संस्था आहे त्या निशा धुमाळ त्यांनी त्यांचं धान्य चालू करायसाठी त्यांचा आरोप आहे की 2,500 रुपये घेतलेत त्यांनी. 2,500 रुपये घेतले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यावर काय तुम्ही तक्रारी दिलेल्या आहेत का? हो, तक्रारी दिलेल्या आहेत. आमसभेमध्ये ही विषय गाजलेला आहे. त्यानंतरच ती दुकान निलंबित झालेलं आहे. पुढील तुमचं आंदोलन कसं असणार आहे? आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. भले जीव गेला तरी हरकत नाही, पण जनतेसाठी आम्ही लढतोय. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय ना, तर आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर नुसती कारवाई न करता तहसीलदारांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. आता काही वेळापूर्वी तहसीलदार नायब तहसीलदार हे आले होते. यांनी त्यांचे उपोषणासंबंधी त्यांची चर्चा केली सोडवण्यासाठी. पर यांनी एक ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत यांनी उपोषण हे उठणार नाहीत. धन्यवाद.